मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, जर चॅनलवर फर्स्ट टाईम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी चॅनलचे माझे सबस्क्रायबर आहेत शेतकरी बांधव त्यांना माझ्या चॅनलची माहिती द्या. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे मी या चॅनलमध्ये माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपल्याला शेळीपालनाविषयी वेगवेगळे टॉपिक घेऊन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून आपले शेतकरी बांधव किंवा जे युवा वर्ग आहे किंवा जे व्यवसायासाठी संधी शोधत आहेत त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, आज असेच एक शेतकरी सकाळी गवत कापत होते. सर नमस्कार. हा सर, गवताचा टाईप कुठला आहे? देशी गवत म्हणतात. बरं. त्याला दूध उत्पन्न जास्त आहे. बरोबर. उत्पन्न जास्त आहे, उत्पन्न जास्त आहे, जनावर खायसाठी चांगला आहे, पौष्टिक आहे. बरं. सर, हे लावताना समजा आपण दुसरे समजा शेतकरी आहेत तर हे जे गवत आहे देशी गवत म्हणतो तुम्ही, ह्याला कसं लावावं लागेल? कांडे लावावं लागेल? कांडी लावून केली आम्ही. कांडी लावून केलेली आहे की कसे लावलेत कांड्या? कांडी लावून दुसऱ्यांचे गवत गड्डे काढून किंवा दुसऱ्यांचे गवत कापून आणून गड्डे लावलेला आम्ही. बरं. ते गड्डे पाणी पाजून गड्डे लावले. बरं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने त्यांनी लागवडीबद्दल माहिती सांगितलेली आहे. पाण्याचं सर व्यवस्थापन कसं आहे त्याला? पाणी याला पाटपाणी आहे. पाटपाणी आहे म्हणजे निसर्गाचं की आपण स्वतः आपलं शेतातलं पाटपाणी आहे? शेतातलं पाटपाणी आहे. पाटपाणी किंवा किती दिवसांनी देता? 15 दिवसानं 20 दिवसानं पाणी देता? बरं. आणि पावसाच्या पाण्यावर पण येतं? येते. बरं. आता लागवड झाली, पाणी व्यवस्थापन झालं, खताचं कसं? हिरा फक्त एक 2 हिरा टाकते. कापल्यावर 8 दिवसांनी एकदा आणि 15-20 दिवसांनी एकदा. हां. तर मित्रांनो, त्यांनी खताविषयी मात्रा दिलेली आहे, पाण्याची मात्रा सांगितलेली आहे, लागवडची दिलेली आहे. आणि सर, लागवड बी किंवा कांडी लावल्यानंतर किती दिवसांनी कापणीला येतं? 1 महिन्यात येते कापा. 1 महिन्यात येते. परत कापल्यानंतर आणि परत येतं का? 1 महिन्यात कापायचे. परत येतं? महिन्यात कापत. असं किती वेळा कटिंग होतं? 12 वेळा होते की. 12 वेळा होते. होते. तर मित्रांनो, हा मल्टी कटिंग चारा आहे. म्हणजे एकदा लागवड झाली तर ते ह्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं की ते 10-12 वेळा कापणीला येतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आहे. तर जे शेळी पालन करतायत तर त्यांच्यासाठी ही अशा पद्धतीची लागवड केलेली सुद्धा, कारण मित्रांनो आपल्याला माहीत आहे की शेतकऱ्यांची सर्व जी शक्ती आहे ती सर्व चाऱ्यामध्ये जाते. चाऱ्यामध्ये आपण 70% खर्च हा चाऱ्यावर होतो. मी बऱ्याच वेळा जास्त करून चाऱ्याचीच व्हिडिओ बनवतो, कारण कसं आहे, चारा व्यवस्थापन झाला तर सगळं व्यवस्थापन झाल्यासारखं आहे, म्हणजे तुम्ही सक्सेस झाल्यासारखं आहे. जनावरांचं फक्त कसं आहे, त्यांना वेळच्या वेळी खाणं, पाणी आणि त्यांचं आरोग्य सांभाळलं की तसं काही त्रास नसतो. पण हे जे व्यवस्थापन आहे, चारा व्यवस्थापन, हे खूप महत्त्वाचं आहे. आता बघा, ह्यांनी सकाळी सर किती वाजता आलाय तुम्ही? 9ला चालू केली. 9ला चालू केले. बघा, त्यांच्या जवळजवळ आता 17-18 पेंडे झालेत, असे कट केलेले पूर्ण पेंडे झालेत. बघा, तुम्हाला लागवड पण दिसेल. एक कांडी गवत किंवा ते त्यांच्या भाषेमध्ये देशी गवत म्हणतात. अतिशय चांगल्या प्रकारे जनावरं खातात आणि दूध उत्पादन चांगलं आहे. आणि अशा पद्धतीनं लागवड केली पाहिजे चाऱ्याची, मोकळ्या स्पेसमध्ये. ह्याला काय पूर्ण काळी माती पाहिजे असं काही नाही. ह्यांनी बांधावर लावलेलं आहे बघा, म्हणजे बांधाचा सुद्धा उपयोग त्यांनी करून घेतलेला आहे. पूर्ण बांधावर सुद्धा त्यांची लागवड झालेली आहे. आणि पाणी व्यवस्थापन त्यांनी त्यांच्या जे काही अवेलेबल आहे ते 15 दिवसातून देतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं व्यवस्थापन केलं पाहिजे. चाऱ्याची लागवड चांगल्या प्रकारे करून चांगल्या प्रकारे आपल्या जनावरांना किंवा शेळीपालनामध्ये शेळ्यांना जर हे असं बांधलं एक साधारणतः बंच करून, खूप आवडीने हा शेळ्या खातात. म्हणजे हा देशी गवत खूप महत्त्वाचा आहे. शारीर वाढ चांगली होते, आरोग्य चांगलं राहतं आणि सुटसुटीत आहे. कापायला पण बघा किती सुटसुटीत चांगल्या प्रकारे कापतायत ते बघा, एकदम फास्ट कापतायत. आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी कांडी लावलेली आहे, कांडी गवत केलेलं आहे. सर, याचं बी मिळतं का? नाही बी मिळायचं. हे काय कुठले गड्डे काढून आणला हां, ते लागू होते लगेच. बरं. तर अशा पद्धतीनं आहे सर. बार कोण जर तुम्ही कापून लावला तर लागू होऊ शकतो. बरं. सर, आपलं पूर्ण नाव? गणेश सातप्पा बागडी, राहणार कुरुंदवाड. बरं. वय 33. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं त्यांचं नियोजन आहे चारा व्यवस्थापनमध्ये. आणि कसं आहे मित्रांनो, एकमेकाची माहिती आपल्याला एकमेकाला दिली पाहिजे. देवाणघेवाण जर झालं, कम्युनिकेशन चांगल्या प्रकारे झालं तर प्रत्येकाला व्यवसायामध्ये वृद्धी आहे. आपलं नॉलेज शेअर केलं पाहिजे, आपल्याला जे काही माहिती आहेत. कारण कसं आहे मित्रांनो, चुका झाल्या ना की त्या सुधारण्यामध्ये माणसाच्या एनर्जी वाया जाते. आणि आपण म्हणतो चुकातून माणूस सुधारतो, पण चुका किती करायच्या ह्यालाही प्रमाण असतं मित्रांनो. तर चुका नाही झाल्या पाहिजेत.
चुका झाल्या तर शिकलं पाहिजे त्यातून. तर चारा म्हणजे शेळीपालनाबद्दल तुम्हाला सांगतो की चारा व्यवस्थापनाकडे लक्ष द्या. जेवढं तुम्ही चारा व्यवस्थापन चांगलं कराल तेवढं तुमच्या जनावरांच्यामध्ये किंवा शेळीपालनामध्ये किंवा कुठल्याही दुग्ध व्यवसायामध्ये तुम्हालाच यश आहे. आणि हे सर्व ह्याच्यावर आहे चारा व्यवस्थापन. 70% खर्च विचार करा. 70% खर्च हा फक्त चाऱ्यावर होत असतो आणि ते जर आपण वाचवलं तर आपलं प्रॉफिट सर्व ह्याच्यावर आहे. तर अशा पद्धतीनं व्यवस्थापन केलं पाहिजे. मोकळ्या स्पेसमध्ये ह्यांनी बांधावर घेतलेला आहे जो अगदी म्हणजे जमीन अशी सपय पण नाही आहे, अशी थोडी स्लोप आहे. म्हणजे पुढे रस्ता आहे आणि रस्त्याच्या साईड पट्टीला त्यांची जमीन चालू होते आणि त्या पद्धतीत त्यांनी हे अशा पद्धतीनं हे लागवड केलेली आहे. आपल्या कडबाकुट्टी करण्यापेक्षा हा जर आपल्याला गव्हाणीमध्ये आपल्या ज्या कंपार्टमेंटमध्ये आहे त्यात जर दोरीनं असं बांधून वर टांगला तर चांगल्या शेळ्या खातात आवडीनं. आणि शेळ्यांना एक निसर्गाची हे दिलेली आहे देणगी की ते वरबडून खातात. आणि हा तुम्ही अशा पद्धतीनं हा एक व्हरायटी म्हणून हा सुद्धा एक चारा पर्याय आहे. म्हणजे आपण म्हणतो कसं मका आहे, सोयाबीन आहे, वेगळे चारा आहेत, झाडपाला आहेत, पण देशी चारा म्हणतो आपण हा एक चांगला पर्याय आहे आणि फास्ट येतो. आता हे म्हणाल की 10 ते 12 कटिंग होतात. त्यांचे मित्र नमस्कार सर, तर त्यांचे मित्र पण आलेले आहेत. तर अशा पद्धतीनं चारा व्यवस्थापनामध्ये लक्ष दिलं पाहिजे. हा म्हणजे 10 ते महिन्यांनी 12 म्हणजे एक वर्षभर चारा पुरतो हा आपल्याला. वर्षभर एकदा लागवण झाली की वर्षभर पुरतोय. कापल तसं येतेच ते. बरं बरं. कापल तसं येतं. बरं बरं. आपलं काय बरोबर. तर मित्रांनो त्यांनी ते पण कापण्यासाठीच आलेले आहेत. जनावरांना कसं आहे सकाळच्या वेळेत कामं होतात, नंतर शेळ्यांना मग आपण 10-11 वाजता मग खायला घालतो, मग ते पाणी पिऊन मग रवत करतात आणि परत संध्याकाळी पण ह्यातलंच ते ठेवतात. म्हणजे सर डेली रोज येतं ना? आम्ही शेतात रोज येतो. नाही म्हणजे चारा व्यवस्थापनाबद्दल रोज जनावर याला न्यावंच लागते. बरोबर. बरं सर, तुमचं नाव? माझं नाव मी साताप्पा गुंडू बागडे. हां, राहणार? हां. तर मित्रांनो हा आपला पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूर जिल्ह्यातला हा भाग आहे. शिरोळ तालुका येतो आणि कुरुंदवाड हे ठिकाण आहे. आणि ह्या कुरुंदवाड ठिकाणी एक शेती आहे, त्या शेतीत लगत त्यांनी हे चारा व्यवस्थापन केलेलं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं व्यवस्थापन करा तर निश्चित तुम्हाला शेळीपालनामध्ये यश आहे. कुठल्याही जनावरांच्या व्यवसायामध्ये आपण म्हणतो की गोधन म्हणतो, कुठल्याही याच्यात धन आहे, जनावरांच्यामध्ये धन आहे, पण ते आपण चांगल्या मार्गाने चांगले व्यवस्थापन, कमी खर्चात, कमी कष्टात चांगलं व्यवस्थापन केलं तर यश आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे एक थोडीशी मी छोटीशी माहिती चारा व्यवस्थापनाबद्दल घेऊन आलेलो आहे. माहिती आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलची माहिती आपल्या मित्रांना किंवा शेतकरी बांधवांना किंवा जे चारा व्यवस्थापनासाठी वाण शोधत आहेत किंवा कशा पद्धतीने करायचं हे शोधत आहेत तर त्यांच्यासाठी ही माहिती उपयोगात येईल. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.